श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गृहलक्ष्मी म्हणजे घराला प्रेम, संस्कार, माया आणि आपुलकीने जोडून ठेवणारी स्त्री. भारतीय परंपरेत पत्नीला गृहलक्ष्मीचे स्थान प्राप्त झाले, कारण तिच्या कष्ट, त्याग आणि सेवेमुळे घरामध्ये आनंद, समाधान आणि कुटुंबातील एकता टिकून राहते. गृहलक्ष्मी ही केवळ धनाची नव्हे, तर घरातील संस्कार, शांती आणि मंगलतेची जपणूक करणारी. ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा सन्मान केला जातो, त्या घरात परस्पर सुख समाधान नांदते. त्याचबरोबर त्या घरात आनंद समाधानाबरोबरच परस्पर विश्वास देखील वाढतो. भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रेम आणि एकता, आदर असलेल्या घरातच लक्ष्मीचा मंगल वास टिकतो. त्यामुळे समृद्धी ही केवळ पैशापुरती मर्यादित नसून कुटुंबातील एकता, मानसिक शांतता आणि सुख हेही तिचेच रूप मानले जाते. म्हणूनच पत्नीचा सन्मान करणे म्हणजे घरातील गृहलक्ष्मीबरोबरच धनलक्ष्मीला आमंत्रित करणे. आपण एका कथेमार्फत, जी पूर्वी गावागावात आजी आजोबा सांगत असत, या कथेत एक सुंदर संदेश आहे. पती पत्नीतील प्रेम, आदर आणि घरातील मंगल वातावरण आणि गृहलक्ष्मीबरोबर धनलक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी संध्याकाळी झोपताना पतीने कोणते कार्य करावयाचे आहे, याविषयी हा व्हिडिओ. त्याचबरोबर आमची तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण असेच नवनवीन माहिती तुम्हाला ऐकण्यास, पाहावयास मिळेल. कथेला प्रारंभ करूया. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. श्रावण महिना सुरू झाला. पृथ्वीवर सर्वत्र हिरवळ पसरली. मंद वारा वाहत होता. शिवमंदिरामध्ये घंटानाद होत होता. प्रत्येक घरामध्ये स्त्रिया मंगळागौरी, श्रावणी, शुक्रवार आणि महादेवांच्या पूजेत मग्न होत्या. कैलास पर्वतावर बसलेल्या माता पार्वतीसुद्धा पृथ्वीवरील हे सुंदर दृश्य पाहत होत्या. त्यांनी पाहिले की काही पती आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या देत होते, काही फुलांचा गजरा आणत होते, तर काही प्रेमाने हळद कुंकू अर्पण करत होते. माता पार्वतींना आश्चर्य वाटले. त्या वैकुंठात श्रीकृष्णांना भेटायला गेल्या. माता पार्वती म्हणाल्या, हे वासुदेव, पृथ्वीवर मी एक अद्भुत गोष्ट पाहिली. अनेक ठिकाणी पती आपल्या पत्नीला प्रेमाने बांगड्या, गजरे, साडी, हळद कुंकू देत आहेत. काही ठिकाणी तर पती पत्नी एकत्र तुळशीची पूजा देखील करत आहेत. या साध्या परंपरामागे नेमके रहस्य काय आहे? श्रीकृष्ण मंद हसले. ते म्हणाले, हे जगदंबे, या वस्तूमध्ये चमत्कार नाही, चमत्कार आहे त्या भावनेत. ज्यावेळी पती आपल्या पत्नीला गृहलक्ष्मी मानून तिचा सन्मान करतो, तेव्हा त्या घरात प्रेम वाढते. आणि ज्या घरात प्रेम असते, तेथे सुख आणि समाधान स्थिर होत राहते. माता पार्वती म्हणतात, पण केवळ बांगड्या दिल्याने किंवा फुले दिल्याने घरात समृद्धी कशी येईल? श्रीकृष्ण उत्तरले, देवी, समृद्धीची सुरुवात सोन्यापासून होत नाही, तर संस्कारापासून होते. आपल्या पूर्वजांनी लोकांना प्रेम, सन्मान आणि कृतज्ञता शिकवण्यासाठी अशा सुंदर लोकपरंपरा निर्माण केल्या. म्हणूनच त्या पिढ्यानपिढ्या जपल्या गेल्या. इतक्यात देवी लक्ष्मीही तेथे प्रकट झाल्या. त्या हसून म्हणाल्या, मी त्या घरात जास्त काळ राहते, जिथे पत्नीला वस्तू म्हणून नाही, तर गृहलक्ष्मी म्हणून मान दिला जातो. जिथे पती पत्नीचा अपमान करतो, तेथे वैभव असले तरी आनंद टिकत नाही. हे ऐकून मात्र पार्वती म्हणाल्या, हे वासुदेव, मग मला अशा काही लोकपरंपरा सांगा, ज्या संसारामध्ये प्रेम, आदर आणि मंगलभाव वाढवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जपल्या. आणि पतीने असे कोणते कार्य आपल्या गृहलक्ष्मीसाठी केल्यानंतर त्यांच्याकडे धनलक्ष्मी आकर्षित होते? श्रीकृष्ण म्हणाले, देवी ऐक, मी तुला अशा काही सुंदर लोकपरंपरा सांगतो.
ज्यामध्ये वस्तूपेक्षा भावना मोठी आहे आणि धनलक्ष्मी कशी आकर्षित होते हेही सांगतो. फक्त तू हे लक्ष देऊ नये आणि याचा प्रसार सामान्य लोकांपर्यंत पोहोचव. पार्वती माता म्हणाल्या, वासुदेव, तुम्ही या कथेला प्रारंभ करा. नक्कीच मी ह्या लोकपरंपरांचा प्रसार करेल, ज्यामुळे सामान्य लोकांपर्यंत सुख, समृद्धी, आनंद आणि धनलक्ष्मी आकर्षित होईल. मग वासुदेव प्रारंभ करतात. पहिली लोकपरंपरा, हिरव्या बांगड्या. श्रावणातील पहिल्या शुक्रवारी काही भागात पती पत्नीला हिरव्या काचेच्या बांगड्या भेट देतात. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, नवजीवन आणि आशा. बांगड्या हा केवळ अलंकार नव्हता, तो पत्नीच्या सौभाग्याचा सन्मान. पती जेव्हा प्रेमाने बांगड्या देत असे तेव्हा तो जणू म्हणत असे, तू या घराची गृहलक्ष्मी आहेस. माता पार्वती म्हणतात, या हिरव्या बांगड्या देण्यामागे काय रहस्य आहे हे जाणून घ्यायचे आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्या घरामध्ये पती पत्नीला हिरव्या बांगड्या प्रेमाने देतो अशा घरात कटुता कमी होते, प्रेम वाढते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. लक्ष्मीला सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे परस्परांचा सन्मान. श्रीकृष्णांचे शब्द ऐकून माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाल्या. त्यांनी विनम्रपणे विचारले, हे वासुदेव, जर हिरव्या बांगड्यांमध्ये इतका सुंदर भावार्थ असेल तर आपल्या पूर्वजांनी आणखी कोणत्या परंपरा निर्माण केल्या? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, देवी, प्रत्येक परंपरेमागे संसार टिकवण्याचा एक संस्कार दडलेला आहे. दुसरी लोकपरंपरा, हळद कुंकवाचा मान. श्रीकृष्ण म्हणतात, श्रावणातील शुक्रवार, मंगळागौर किंवा इतर मंगल प्रसंगी काही भागात पती पत्नीला प्रेमाने हळद कुंकू अर्पण करत. हळद म्हणजे मंगलता आणि कुंकू म्हणजे अखंड सौभाग्य यांचे प्रतीक. या कृतीतून पत्नी ही घराची गृहलक्ष्मी आहे हा भाव व्यक्त केला जातो. वस्तू छोटी असली तरी तिच्या मागील आदर मोठा आहे. माता पार्वती म्हणतात, म्हणजे कुंकाचा सन्मान म्हणजे पत्नीच्या सन्मानाचाच एक भाग आहे. श्रीकृष्ण उत्तरले, जिथे स्त्रीचा आदर होतो तिथे घरातील मंगलता अधिक दृढ होते. तिसरी लोकपरंपरा, साडी भेट देणे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, श्रावण, दिवाळी, पाडवा किंवा इतर सणांच्या दिवशी पती पत्नीला नवीन साडी भेट देत असे. ही केवळ वस्त्रभेट नव्हती, ह्या संसारात मी तुझा सन्मान करतो असा प्रेमाचा संदेश असतो. नवीन वस्त्र म्हणजे नवीन आनंद, नवीन आशा, नवीन सुरुवात. माता पार्वती म्हणाल्या, म्हणूनच स्त्रिया सणांच्या दिवशी नवीन वस्त्राला इतके महत्त्व देतात. श्रीकृष्ण म्हणतात, वस्त्रापेक्षा त्यामागील प्रेम त्यांना अधिक प्रिय असते. चौथी लोकपरंपरा, गजरा. थोडा वेळ शांत राहून श्रीकृष्ण म्हणाले, काही प्रदेशात श्रावणातील शुक्रवारी पती स्वतः पत्नीसाठी मोगऱ्याच्या किंवा जाईचा गजरा आणत असे. सुगंध मनातील कटुता दूर करून प्रसन्नता वाढवतो. पत्नीच्या केसात गजरा माळणे म्हणजे तिच्या सौंदर्याचा नव्हे तर तिच्या अस्तित्वाचा आदर करणे. माता पार्वती हसून म्हणाल्या, म्हणजे एक छोटासा गजराही प्रेमाची भाषा बोलत होता. श्रीकृष्ण म्हणाले, अगदी बरोबर देवी. प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या संपत्तीची गरज नसते. पाचवी लोकपरंपरा, गोड पदार्थ भरवणे. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, पौर्णिमा किंवा एखाद्या मंगल दिवशी काही कुटुंबात पती पत्नी एकमेकांना गोड पदार्थ भरवत असत. लोक म्हणत, जिभेवर गोडवा आला की बोलण्यातही गोडवा राहतो. ही परंपरा संसारात कटू शब्द कमी व्हावेत म्हणून निर्माण झाली. माता पार्वती म्हणाल्या, आजच्या काळातही ही परंपरा किती सुंदर संदेश देते. श्रीकृष्ण म्हणतात, लक्ष्मीला सोन्यापेक्षा गोड बोलणारे घर अधिक प्रिय असते. हे सर्व ऐकून माता म्हणाल्या, हे वासुदेव, मला समजले की आपल्या पूर्वजांनी परंपरा वस्तूसाठी नव्हे तर नाती टिकवण्यासाठी निर्माण केल्या. श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, देवी, अजून काही परंपरा आहेत. त्यामध्ये तुळशीचा मान, विड्यांचा सन्मान, चांदीचे नाणे आणि गृहलक्ष्मीचा आदर.
याचे सुंदर रहस्य दडलेले आहे, तेही तुला मी सांगतो. श्रीकृष्ण म्हणतात, पार्वती माता म्हणाल्या, हे वासुदेव, पण पृथ्वीवर मी अनेक स्त्रियांना संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावताना आणि पतीसोबत प्रार्थना करताना पाहिले. या मागेही काही विशेष कारण आहे का? श्रीकृष्ण मंद स्मित हास्य करून म्हणतात, तुळशीपाशी एकत्र दिवा लावणे हे देवी अनेक घरांमध्ये श्रावण महिन्यात संध्याकाळी पतिपत्नी तुळशीपाशी एकत्र दिवा लावत असत. दिव्यांचा प्रकाश हा केवळ अंधार दूर करणारा नसून मनातील अहंकार, राग आणि कटुता दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. जेव्हा दोघे एकत्र प्रार्थना करत तेव्हा ते देवाकडे धन नव्हे तर सुखी संसाराची प्रार्थना करत असत. माता पार्वती म्हणतात, म्हणजे देवाला सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे दोघांची एकता. श्रीकृष्ण उत्तरले, ज्या घरात दोन मणी एकत्र प्रार्थना करतात त्या घरात संकटे आली तरी ती एकत्र त्यावर मात करतात. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, काही व्यापारी कुटुंबामध्ये शुक्रवार किंवा दिवाळीच्या दिवशी पती पत्नीच्या हातात चांदीचे एक नाणे ठेवत, त्यानंतर दोघे मिळून ते देवासमोर ठेवत. यामागे धनाचा अहंकार नसून धनाचा आदर करण्याचा संस्कार होता. पूर्वज म्हणत, धन कमावण्यापेक्षा धनाचा योग्य उपयोग करणे अधिक महत्त्वाचे आहे. माता पार्वती म्हणाल्या, म्हणजे ही परंपरा श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर धनाचा सन्मान करण्यासाठी होतो. श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले आणि नंतर म्हणाले, देवी, सर्वात मोठी लोकपरंपरा कोणती माहीत आहे? माता पार्वती आश्चर्याने म्हणाल्या, कोणती? श्रीकृष्ण उत्तरले, पत्नीला गृहलक्ष्मी म्हणून मान देणे. अनेक जुन्या घरामध्ये पती सकाळी घराबाहेर पडताना पत्नीचा आदराने निरोप घेत असे. काही ठिकाणी शुभ कार्यापूर्वी पत्नीचा आदरपूर्वक निरोप घेणे अत्यंत शुभ मानलं जातं. गृहलक्ष्मीचा सन्मान म्हणजे घराच्या मंगलतेचा सन्मान. माता पार्वतीच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. त्या म्हणाल्या, मला समजले की लोकपरंपरामधील खरा चमत्कार वस्तूंमध्ये नसून नात्यात आहे. श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, देवी, अजून शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश बाकी आहे. तो प्रत्येक पतीने आयुष्यभर लक्षात ठेवावा. श्रीकृष्ण म्हणाले, देवी, लोक असे मानत की संसारातील प्रत्येक आनंद प्रेमाने वाटून घेतला तर तो अधिक वाढतो. माता पार्वती म्हणतात, हे वासुदेव, तुम्ही इतक्या सुंदर लोकपरंपरा सांगितल्या, पण आजच्या काळात अनेक लोक या परंपरा विसरले आहेत. काहींना वाटते की या फक्त जुन्या चालीरीती आहेत. मग त्यांचे महत्त्व काय? श्रीकृष्ण मंद स्मित हास्य करून म्हणतात, देवी, काळ बदलतो, माणसेही बदलतात, पण प्रेमाचा धर्म कधी बदलत नाही. आपल्या पूर्वजांनी या परंपरा धन मिळवण्यासाठी निर्माण केल्या, जेणेकरून संसारात प्रेम, आदर आणि विश्वास कधीही कमी होऊ नये. माता पार्वती म्हणाल्या, म्हणजे हिरव्या बांगड्या, साडी, गजरा, हळद कुंकू, तुळशीपाशी दिवा आणि गोड पदार्थ. या सर्व वस्तूंचे महत्त्व त्यांच्या किमतीत नसून भावनेत आहे. श्रीकृष्ण हसून म्हणाले, अगदी बरोबर देवी. एखादा गरीब मनुष्य आपल्या पत्नीला एक फक्त फूल देतो, पण ते प्रेमाने देतो, आणि दुसरा अमाप संपत्ती देतो, पण त्यात आदर नसतो. सांग, लक्ष्मीला कोणते घर अधिक प्रिय वाटेल? माता पार्वती क्षणभर शांत राहिल्या. त्या म्हणाल्या, जिथे प्रेम आहे तिथेच लक्ष्मी राहील. श्रीकृष्ण म्हणाले, हेच या सर्व लोकपरंपराचे रहस्य आहे. ते पुढे म्हणाले, लोकांनी लक्ष्मीला नेहमी सोन्या चांदीत शोधले, परंतु माझ्या दृष्टीने लक्ष्मीचा खरा वास त्या घरात असतो जिथे पती पत्नीशी आदराने बोलतो, जिथे पत्नी पतीचा सन्मान करते, जिथे वडीलधाऱ्यांचा आदर केला जातो, ज्या ठिकाणी अन्नाचा अपमान होत नाही आणि ज्या ठिकाणी रागापेक्षा क्षमा मोठी असते, जिथे दोघे मिळून देवाचे स्मरण करतात. हे ऐकून माता पार्वती म्हणाल्या, हे वासुदेव, मला समजले की लोकपरंपरा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, त्या नाती जपण्याचा सुंदर मार्ग आहे. श्रीकृष्ण म्हणतात,
देवी लोकपरंपरा पाळणे किंवा न पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण त्यामागचा संदेश जर प्रत्येकाने स्वीकारला तर प्रत्येक घर सुखी होईल. इतक्यामध्ये माता लक्ष्मी तेथे प्रकट झाल्या. त्या प्रेमाने म्हणाल्या, मी त्या घरात आनंदाने वास करते जिथे मला फक्त देवघरात नव्हे तर घरातील स्त्रीच्या सन्मानात स्थान दिले जाते. पत्नीचा सन्मान म्हणजे गृहलक्ष्मीचा सन्मान. पतीचा आदर म्हणजे कुटुंबाच्या आदरस्तंभाचा आदर. जिथे हे दोघे एकमेकांना जपतात तेथेच सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. श्रीकृष्णाने हात जोडले आणि म्हणाले, याच कारणासाठी आपल्या पूर्वजांनी या सुंदर लोकपरंपरा निर्माण केल्या. वस्तू बदलू शकतात, काळ बदलू शकतो, पण प्रेम, विश्वास आणि सन्मान यांची परंपरा कधीही तुटू देऊ नका. वासुदेव म्हणतात, हे देवी, भारतीय सनातन परंपरेत तांबूलदान हे अत्यंत मंगल आणि शुभ मानले गेले. कोणतीही पूजा, व्रत, यज्ञ, विवाह किंवा सुवासिनीचा सत्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांना पान, सुपारी, हळद कुंकू आणि दक्षिणा देण्याची परंपरा अनेक शतकापासून चालत आली आहे. धर्मशास्त्रामध्ये तांबूल हे सन्मान, कृतज्ञता, मंगलता आणि शुभेच्छा यांचे प्रतीक मानलं गेलं. म्हणूनच देवीची पूजा झाल्यानंतरही देवीला नैवेद्यासह तांबूल अर्पण केली जाते आणि सुवासिनीमध्ये देवीचे रूप मानून त्यांनाही तांबूल दिले जाते. याच भावनेतून शास्त्रपुराण यामध्ये एक सुंदर लोकपरंपरा सांगितली जाते. जेवण झाल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला प्रेमाने पानाचा विडा किंवा तांबूल रात्री जेवणानंतर खाण्यास द्यावा. म्हणजेच तिचा गृहलक्ष्मी म्हणून सन्मान करणे. या कृतीचा उद्देश धनाचा चमत्काराबरोबरच पत्नीबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे. आपल्या पूर्वजांनी संसार टिकवण्यासाठी अशा छोट्या छोट्या परंपरा निर्माण केल्या, ज्यामुळे पती पत्नीतील प्रेम अधिक दृढ व्हावे. ज्या घरात गृहलक्ष्मीचा सन्मान केला जातो, तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वागले जाते, त्या घरात आनंद, समाधान आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. लक्ष्मी ही केवळ सोन्या चांदीत नसून ती प्रेम, संस्कार, एकता आणि मंगलभावात. म्हणूनच काही कुटुंबात आजही सण, शुक्रवार, पौर्णिमा किंवा मंगलप्रसंगी पती पत्नीला प्रेमाने तांबूल अर्पण करतो. या परंपरेचा गृहलक्ष्मीचा सन्मान म्हणजे घराच्या मंगलतेचा सन्मान. म्हणूनच जर तुमच्या घरातही अशी प्रेमाची परंपरा नसेल तर एखाद्या शुभ दिवशी पत्नीला आदराने एक तांबूल अर्पण करून तू या घराची गृहलक्ष्मी आहेस एवढे प्रेमाने नक्की सांगा. वस्तू छोटी असली तरी तिच्या मागील प्रेम मोठे असते. अशा छोट्या कृतीमधूनच संसारामध्ये गोडवा, विश्वास आणि जिव्हाळा वाढतो. हा पानाचा विडा असून लक्ष्मीचे प्रतीक आहे, सन्मानाचे प्रतीक आहे. ज्या घरामध्ये एकमेकांचा सन्मान केला जातो तेथे सुख टिकते. ज्या घरात प्रेम टिकते तेथे समाधान टिकते आणि जिथे समाधान टिकते तेथेच समृद्धीचा अनुभव येतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण किंवा हर हर महादेव लिहून तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.